नमस्कार. लक्ष्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करणार आहे पालक पुरी. ह्यासाठी हा पालक मी धुतला आहे. आता चिरणार आहे, बारीक नाही, मध्यम असा धरून चिरणार. त्यात आलं, लसूण, मिरची. मुलांना डब्याला काय द्यायचा हा प्रश्न असतो. मुलांना हे आवडते, ह्या पालक पुरी. पालक पुरीसाठी पालक पुरीसाठी हा चिरलाय मी पालक. हा जास्त बारीक चिरायचा नाही. पालक, 3-4 मिरच्या, 1 इंच एवढं आलं आणि लसूण हे आता एकत्र मिक्सरला लावणार आणि ह्याच्यात मावेल एवढं पीठ घालणार. मैद्याच्या केल्या तरी सुंदर. मी करणार आहे गव्हाचं पीठ, थोडा रवा, थोडं तांदळाचं पीठ. 3 पीठ झाली म्हणून चौथं जरासं चिमूटभर अगदी जोंधळ्याचं पीठ, म्हणजे कुठचंही, 3 असू नये म्हणून. हे आता मी मिक्सरला लावून ते तयार करणार मिश्रण. पुरीसाठी त्या मिश्रणात लागणारं हे पीठ, म्हणजे साधारण अंदाज आहे. ही जी माझी मोठी वाटी आहे त्या 2 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्या निम्मे हा रवा, तांदळाचं पीठ थोडं आणि थोडं, ही 3 पिठं कशी म्हणून चौथं आमच्यापैने, म्हणून नावाला जोंधळ्याचं, का असेल ते चौथं पीठ घाल म्हणजे. आणि ते सगळं मिक्स करायचं चांगलं. त्यात मोहन घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि किंचितची साखर आणि छान मळायचं आणि अर्धा 1 तास हे पीठ ठेवायचं. मग आपली पालक पुऱ्या नेहमी करतो तशा आपण पुऱ्या करायच्या. तयार. हे मिक्सरमधनं वाटलं आहे पालक, आलं, लसूण आणि मिरची. हे मिश्रण आता हे ते मावेल त्यात, म्हणजे मी 1 वाटीभर घेते गव्हाचं पीठ, म्हणजे साधारण मोठी वाटी असते, आणि त्यात वाटलं तर पीठ हाणी घालायचं आणि घट्टसर मळायचं. एक रवा बारीक असल्यामुळे अर्धा 1 तास ठेवायचं आणि जर असं कोमट करून मोहन घालायचं तेलाचं 2-3 चमच्याचं. छान लागते, मुलांना आवडते ही. पालक पुरीसाठी जे पीठ होतं एकत्र, गहू, रवा, तांदूळ पीठ आणि ती सगळी एकत्र करून त्यात थोडं 2 चमचे तेल गरम करून घातलं आणि पालक जे वाटलेलं होतं, पालकमध्ये आलं, लसूण, मिरची, त्याच ह्याच्यात हे पीठ मळलं. गरम मोहन केलं, गरम तेल करून हे पीठ मळून ठेवलं. आता पुऱ्या लाटायला हे पीठ आता मी जवळजवळ 15-1 मिनटं ठेवणार आणि मग पुऱ्या करून घेणार. प्रकारे ह्या मी पुऱ्या केलेल्या आहेत, पालक पुरी. तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलात ह्या घालून तर पुरी ही नेहमी अशी असली की उलटी टाकायची, हा वरचा भाग खाली टाकायचा, मग पुरी ही अशी टमटमीत फुगते. हा आणि जास्तही भाजायची नाही, मग हिरवा रंग त्याचा येत नाही. बघा, तुम्हाला ही पालक पुरी आवडली तर माझ्या लक्ष्मी किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही अशा प्रकारे काय सुंदर टमटमीत फुगली आहे पालक पुरी ही तयार. जास्त भाजली की असा काळा रंग येतो. अशी धरायची आणि काढायची.